हॅलो गाईज, मी आपल्या रेणुकाज मेहंदी वर्ल्डच्या 3rd एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्गॅनिक प्रॅक्टिस मेहंदी भिजवली होती, तसेच मार्केट कोनमध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करून ती मेहंदी डाय रिलीजिंगसाठी ठेवून दिली होती। तर आजच्या एपिसोडमध्ये ती मेहंदी व्यवस्थित फेटायची कशी, त्याचबरोबर स्टॉकिंग करून कोनमध्ये कशी फिल करायची आणि त्या कोनला व्यवस्थित टेपिंग करून कोन होल्डिंगची प्रॉपर मेथड सुद्धा शिकणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। सुरुवातीला आपण ऑर्गॅनिक पेस्ट फेटून ती कोनमध्ये फिल करणार आहोत। पण मेहंदी भिजायला ठेवली होती हे तर तुम्हाला माहीतच आहे। इथं बघू शकता आपली मेहंदी कशा प्रकारे भिजलेली आहे। मी आता ह्याला फेटते आणि ह्याच्या थिकनेस वरून मला जेवढी पातळ पेस्ट हवी आहे त्याप्रमाणे मी याच्यात थोडं पाणी ॲड करेन। ही पेस्ट आपली अजून खूप घट्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात हळूहळू थोडं पाणी ॲड करायचं आहे। तुम्ही जर बिगिनर असाल तर आपल्याला थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे, कारण जर एकदम जास्त पाणी जर ॲड केलं तर आपली पेस्ट पातळ होऊ शकते आणि आपण मेहंदी प्रॅक्टिस करताना ती पसरते। त्याच्यामुळे आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे। हे बघा किती स्मूथ दिसते मेहंदी। मी थोडं पाणी ॲड करून ती व्यवस्थित फेटते। ह्याच्यात ती व्यवस्थित पाणी मर्ज झालं तरच तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी कळेल। मी अजून थोडं पाणी ॲड करणार आहे, कारण मी पेस्ट पातळ वापरते। एवढी जास्त ही पातळ नाही की जेणेकरून आपण प्रॅक्टिस करताना ती स्प्रेड होईल। हे बघा अशी अतूट लाईन पडायला पाहिजे, तेव्हाच आपण हात उचलून काम करू शकतो। मला सांगा, मी जेव्हा तुम्हाला मार्केटमधला जो कोण मी आणला होता आणि तुम्हाला तो कट करून त्याची पेस्ट दाखवली, ती पेस्ट अशी पडत होती का? मला कमेंटमध्ये सांगा। या पेस्टचं कसं प्रॉपर धार लागत आहे। या पेस्टने आपण हात उचलून काम करू शकतो आणि आपलं कामही फिनिशिंगमध्ये दिसतं। इथं बघू शकता। तर त्या पेस्टचं तसं होत नव्हतं, म्हणून आपण त्याच्यात शुगर ॲड केलं होतं। तर बघूयात ती सुद्धा पेस्ट व्यवस्थित अशीच भिजली का, किंवा त्या पेस्टला सुद्धा असंच आपल्याला करता येईल का। ही मेहंदी आता फेटून झाली आहे। मी याला प्रॉपर स्टॉकिंग करून घेईन। तर स्टॉकिंग करताना या ग्लासमध्ये आपल्याला ही पायपिंग बॅग घालायची आहे। तर बघू शकता मी असं घालते ह्याच्यात, आणि या पद्धतीने आपल्याला आतमध्ये एक शेप द्यायचा आहे। ही आहे स्टॉकिंग, तुम्हाला सांगितलंच होतं मी। तर या स्टॉकिंगचा आता नेमका काय उपयोग होतो ते तुम्ही बघा। हे स्टॉकिंग याच्यात या पद्धतीने लावायचे आहे। आता ही पेस्ट जी आहे ती मी सर्व पेस्ट याच्यात गाळून घेईन। आय होप तुम्हाला दिसत असेल। तर इथं बघू शकता मी पूर्ण पेस्ट याच्यात गाळून घेतलेली आहे। आता मी कशी स्टॉकिंग करते हे व्यवस्थित तुम्ही बघा। स्टॉकिंग म्हणजे आपल्याला मेहंदी गाळून घ्यायची असते। याला असं 2-3 वेळा ट्विस्ट करायचं। तसंच या पेपरला सुद्धा, पायपिंग बॅगला सुद्धा या पद्धतीने उचलून हे सुद्धा ट्विस्ट करायचं आणि इथे घट्ट पकडून हे स्टॉकिंग ओढायचं, जेणेकरून आपली मेहंदी गाळून ह्याच्यात येते। बघा आपली पेस्ट। आता मी या पेस्टला व्यवस्थित खालच्या साईडला घेऊन येईल आणि याला अशी गाठ मारून दे। आता हीच पेस्ट आपण या कोनमध्ये फिल करणार आहोत। आता आपण दुसऱ्या पेस्टची स्टॉकिंग करूया।
बघू शकता ही मेहंदीसुद्धा कशा पद्धतीने भिजली आहे. पण खरा ट्विस्ट काय आहे माहिती आहे, आपण याच्यात शुगर ॲड केलं आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर आपण याच्यात शुगर ॲड करून आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळतोय का ते बघूया. तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये बघितलंच असेल की मी जेव्हा ही मेहंदी कोनच्या बाहेर काढली होती तेव्हा ती मेहंदी अजिबात खाली पडत नव्हती. तर मला वाटतं याच्यात आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करायला पाहिजे. ही ऑलरेडी फिल्टर केलेली असते मेहंदी, याला स्टॉकिंगची गरज नाही असं मला वाटते. पण तरीसुद्धा आपण स्टॉकिंग करणार आहोत, कारण हे आपण जे मिक्सचर हलवत आहोत त्याच्यामुळे यात बबल्स तयार होतात आणि ते बबल्स जर आपण तसेच ठेवले तर ते मेहंदी काढताना आपली मेहंदी तुटू शकते. हे बघू शकता ही मेहंदी सुद्धा अतूट पडत आहे. बघितलं. आता याच्याने आपण हात उचलून व्यवस्थित फिनिशिंग देऊ शकतो. हे बघा पेस्ट अतूट पडत आहे आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. तर चला याला सुद्धा आपण स्टॉकिंग करून घेऊया. तुम्ही जर एवढ्या थिक पेस्टमध्ये कम्फर्टेबल असाल तर ठीक, नसेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता. पण ध्यान ठेवा की जास्त पातळ नाही झाली पाहिजे. आता मी याच्यावरती एवढ्याच थिकनेसवरती स्टॉकिंग करणार आहे. तर मगाप्रमाणे मी ग्लासला पायपिंग बॅग आणि स्टॉकिंग लावून घेतलेली आहे. ही स्टॉकिंग मगाचीच आहे पण मी याला धुवून सुकवलेलं आहे. तर ही मेहंदी मी याच्यात पूर्णपणे गाळून घेणार आहे. पेस्ट मी याच्यात पूर्णपणे टाकून घेतलेली आहे. तर याला सुद्धा तुम्ही मगाचप्रमाणे ट्विस्ट करून हे दोन्ही सुद्धा तुम्ही एकत्र उचलू शकता आणि ट्विस्ट करू शकता, पण तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे मी वेगवेगळं दाखवलं. बघा कशा पद्धतीने ओढते मी. हा जो इयर तयार झालेला आहे इथं तुम्हाला दिसत असेल, हा पूर्ण इयर आपल्याला काढून घ्यायचा आहे. नाहीतर तसाच इयर आपल्या कोनमध्ये येईल आणि आपण मेहंदी काढताना परत आपली लाईन किंवा मेहंदी तुटू शकते. इथं बघू शकता पूर्णपणे मी इयर काढून घेतलेला आहे. आता याची सुद्धा मी गाठ मारून घेईन. तर चला आता ही मेहंदी आपण याच्यात फिल करून घेऊया. पण तुम्हाला या दोन पेस्टमध्ये थोडाफार फरक दिसत असेल. ती काळी दिसते आणि ही मेहंदी फ्रेश दिसते. असं का? तर या मेहंदीमध्ये ऑइल आहे आणि ही मेहंदी बनवून बरेच दिवस झाले असणार, त्यामुळे ही मेहंदी काळी पडली आहे आणि ही आता आपण फ्रेश भिजवलेली आहे मागच्या एपिसोडमध्ये, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर आता कोन बनवण्यासाठी याचे नोझल आपण कट करून घेणार आहोत. मी या पेस्टने 2 कोन बनवेल आणि या पेस्टने 2 कोन बनवेल. तर पेस्ट भरताना असं एक कापड आपल्याला खाली ठेवायचं आहे, कारण ही जी पेस्ट आहे आपण प्रेशर दिल्यानंतर ना पेस्ट खाली सांडते. एक्स्ट्राचं जे काही लागलं ते मी पुसते. आता हीच पेस्ट मी या कोनमध्ये भरणार आहे. सुरुवातीला तुम्ही जर फर्स्ट टाइमच कोन फिल करत असाल तर कमी पेस्ट भरा, कारण पेस्ट इथून परत वर येते आणि तुम्हाला टेपिंगसुद्धा व्यवस्थित करता येत नाही. आता ही जी माझी थोडीशी पेस्ट उरली आहे याचं नोझल मी फोल्ड करेल आणि याला टेप लावेल, जेणेकरून याच्यात हवा पास होणार नाही आणि ही ड्राय पडणार नाही. तर चला आपण याला टेपिंग करून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता मी टेपिंग कशा प्रकारे करते. हे तुम्हाला अशा पद्धतीने 2 टेप आधी लावून घ्यायचे आहेत. नंतर
हे असं चिटकावून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढी पेस्ट भरलेली आहे त्याप्रमाणे ह्याला फोल्ड करायचं आणि ह्याला ट्विस्ट करायचं. इथं बघू शकता कोण कसा पडतोय. ह्याला आता फिट्ट अशी टेपिंग करायची. तुम्हाला इथं व्यवस्थित दिसतच असेल. आपण जसं फिट्ट आणि टाईट टेपिंग करतो तसं इथून पेस्ट बाहेर येते, त्याच्यामुळे खाली कापड ठेवणं आवश्यक आहे. तर मी आता याला टेपिंग करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ बघून व्यवस्थित समजत नसेल तर हाच व्हिडिओ वारंवार बघा, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत. बघा, जसं मी इथे वरती प्रेस करते तसं खालून मेहंदी लीक होते आणि मेहंदी खालून लीक होते म्हणून आधीच खाली टेप लावून नाही ठेवायचा. जर अशी मेहंदी पडली तर तुमचा जो काही एअर असेल तो निघेल. त्याच्यामुळे वर टेपिंग करताना खाली कोन ओपनच ठेवायचा. बघू शकता हा कोनसुद्धा किती मस्त झालेला आहे. आता अशाच पद्धतीने मी ही पेस्टसुद्धा या 2 कोनमध्ये फिल करणार आहे. मी तुम्हाला बोलले होते की या पेस्टपासून एका कोनच्या पेस्टपासून तुम्ही वेटलेस असे 2 कोन बनवू शकता. पण मला वाटतं की तुम्ही याच्यातून 3 कोन बनवू शकता. मी याच्यात अजून एक कोन बनवू शकते, पण मी एक्स्ट्राचा कोन बनवलेला नाही आहे, इम्प्टी कोन. त्याच्यामुळे मी ही पेस्टसुद्धा याला लॉक करून ठेवेन. लय झालं 2 दिवस तुम्ही ठेवू शकता. नंतर ही पेस्ट आपल्याला लगेच यूज करायची आहे, नाहीतर ही पेस्ट आपण फ्रेश जशी बनवतो त्याप्रमाणे नंतर फिनिशिंग येत नाही. तुम्हाला पहिल्यापासून मेहंदी काढायची सवय असेल किंवा आवड असेल तर तुम्ही या पद्धतीने कोन पकडता. मी ही पहिला या पद्धतीनेच कोन पकडायचे. हे बघा असं तुम्ही बघू शकता आपली पेस्ट किती स्मूथ पडत आहे. पण प्रॉपर टेक्निक मेहंदी कोन होल्ड करायची ही आहे. इथे बघू शकता अशी मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आपण कोन चालवतो तेव्हा अंगठ्याने हलकसं प्रेस करायचं आहे आणि जस्ट आपल्याला हात हलवायचे. मी हा पॉइंट इथे ठेवला, हात उचलून काम करते आणि दुसऱ्या पॉइंटलाच हात टेकवते. तर ही लाईन तुमची प्रॉपर येण्यासाठी तुम्ही असा हात खाली ठेवायचा आहे आणि मगच याच्यावरती आपण जो कोन पकडणार आहे तो हात ठेवायचा आणि मगच लाईन ड्रॉ करायची. मला दोन्ही पद्धतीने जमतं, त्याच्यामुळे मी मला जे सोयीस्कर वाटेल ती पद्धत यूज करते. हा हात हाताखाली का ठेवायचा? कारण आपला हात थरथर कापू नये आणि आपली फिनिशिंग बिघडू नये, त्याच्यामुळे हा हात आपण हाताखाली ठेवायचा. आता आपण मोठ्या पिनने बनवलेला कोन ट्राय करणार आहोत, तो कसा पडतोय. तुम्हाला दिसत असेल या लाईनपेक्षा ही लाईन थोडी आपली थिक पडलेली आहे आणि आपला मार्केट कोन याच पिनने बनलेला असतो, म्हणून आपली मेहंदी ही जाड जाड दिसते.
तर गाईज आपण बनवलेले कोन तुम्हाला कसे वाटले आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण मराठीतून बेसिक टू ॲडव्हान्स प्रोफेशनल मेहंदी कोर्स आणि तेही एकदम डिटेलिंगमध्ये याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. तसेच जर माझा हा एपिसोड तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. आता तुम्ही कोण बनवायला शिकला आहात म्हटल्यावर नेक्स्ट एपिसोड येईपर्यंत लाईनची प्रॅक्टिस करू शकता. चला तर भेटूया मग नेक्स्ट एपिसोड मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.